नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की समीर प्रेरणाला घरी सोडायला आलेला असतो. आता प्रेरणा मी येते असं म्हणून तिथून जायला लागते, पण समीरला तिच्याशी काहीतरी बोलायचं असतं. त्यामुळे तो प्रेरणाला म्हणतो, प्रेरणा ऐक ना, मी सॉरी म्हटलं ना तुला, मग बोल ना माझ्याशी प्लीज, मी चाललोय आता, एक शब्दही बोलणार नाहीस का? यावर प्रेरणा शांतपणे म्हणते की काय बोलू मी येते असं म्हणून ती तिथून जायला लागते. आता समीर तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि म्हणतो की प्रेरणा मला माहिती आहे मी खूप लवकर चिडतो, माझा रागावर कंट्रोल राहत नाही, पण मला आता समजलं आहे की असं करून नाही जमणार मला, आणि मी खरंच प्रयत्न करतो आहे यावर कंट्रोल करायचा, पण मला प्लीज समजून घे, मला प्लीज थोडासा वेळ दे. तेव्हा प्रेरणा म्हणते की ठीक आहे. आता समीर तिला म्हणतो की मला माहिती आहे तू आता अपसेट आहेस, पण मी तुला आता एवढंच सांगू शकतो की इथून पुढे मी माझ्या रागावर खरंच कंट्रोल करायचा प्रयत्न करेन, विश्वास ठेव माझ्यावर, माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर प्रेरणा, आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू मला समजून घेशील. आणि तो प्रेरणाला विचारतो की घेशील ना, पण प्रेरणा काहीच बोलत नाही. तेव्हा समीर म्हणतो की आपण बोलूया नंतर, मी येतो आता असं म्हणून तो तिथून निघून जायला लागतो. आता समीर निघालेला असतो तितक्यात मिठू बाल्कनीमधून समीर सरांना बघते आणि आवाज देऊन म्हणते की समीर जीजू तुम्ही कुठे निघाला? यावर समीर सांगतो की मी ऑफिसला निघालोय, प्रेरणाला सोडायला आलो होतो ना मी. तेव्हा मिठू म्हणते की अहो असं काय करताय, वरती या ना, मस्त कॉफी करू आणि गप्पा मारू. समीर प्रेरणाकडे बघतो आणि परत मिठूला म्हणतो की नाही मला जावं लागेल, काम मग पेंडिंग आहेत ना तिकडे. यावर मिठू म्हणते की कम ऑन जीजू, फक्त अर्ध्या तासाचा तर प्रश्न आहे, या ना प्लीज. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा दी सांग ना त्यांना, तू काय गप्प बसली आहेस? तेव्हा प्रेरणा समीरला म्हणते की समीर ती एवढं म्हणते तर वेळ असेल तुमच्याकडे तर या थोडा वेळ. आता समीर म्हणतो की चालेल मग येतो थोडा वेळ. मग समीर आणि प्रेरणा वरती जातात. आता आपण पाहतो की मिठू समीरसोबत गप्पा मारत असते. आता ती समीरला म्हणते की तुम्ही त्या वेडिंग प्लॅनरला भेटायला पाहिजे होतं. तेव्हा श्वेता सांगते की हो, एक एक थीम त्याने विचार करून डिटेल्समध्ये बनवली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेटमध्ये आहे. तेव्हा मिठू सांगते की हो, कंप्लीट कोकण, तुम्हाला समजणार नाही की आपण आपल्या लग्नाला आलो आहोत की कोकणात. आता समीर म्हणतो की हे सगळं तर ठीक आहे, पण एक विचारू का मी? असं म्हणून तो म्हणतो की लग्न आमच्या दोघांचं आहे ना, मग हा वेडिंग प्लॅनर डिसाईड करताना मग मला एकदाही विचारावं असं वाटलं नाही का तुम्हाला? तेव्हा श्वेता हसत म्हणते की जीजू आता मला सांगा. पण समीर मध्येच तिला थांबवतो आणि म्हणतो की म्हणजे प्रेरणा कोकणची आहे, कोकणात वाढली आहे म्हणून लगेच कोकण थीम करून मोकळे झालात का तुम्ही? थीम कोकणातली आहे याचा प्रॉब्लेम नाही आहे मला, पण मी प्रेरणाचा होणारा नवरा आहे हे विसरलात वाटतं तुम्ही. यावर मिठू म्हणते की जीजू संसार सुखाचा करायचा असेल ना तर आत्तापासूनच बायकोची आवड जपायला शिका. आता श्वेतासुद्धा म्हणते की हो, बायकोच्या आनंदात आनंद मानला ना तर लाईफ सॉर्टेड आहे तुमचं, आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही समजूतदार आहात ना, म्हणून नाही विचारलं तुम्हाला. तेव्हा समीर हसत म्हणतो की हो का, चांगलं आहे, पण त्याला खूपच राग आलेला असतो. आता मिठू सांगते की तो वेडिंग प्लॅनर एवढे कमाल प्लॅन करतो ना की तुम्हाला ना सगळंच आवडेल, आणि मी तुम्हाला सांगते परत तुम्हाला रिग्रेट होणार नाही. तेव्हा श्वेता सांगते की हो ग, हे पण खरं आहे, वेडिंग प्री वेडिंग सगळे चार्ट एवढे छान बनवले आहेत ना, तुम्हाला नक्की आवडतील. यावर समीर म्हणतो की कुठे आहे चार्ट, दाखवा ना प्लीज. तेव्हा मिठू म्हणते की हो, ते तर आम्ही तुम्हाला पाठवतोच, आम्ही काही कलर थीमसुद्धा डिसाईड केल्या आहेत. आणि ती प्रेरणाला विचारते की पाठवशील ना नंतर, पण प्रेरणाच्या लक्षात आलेलं असतं की समीरला हे सर्व आवडत नाही आहे. तेव्हा प्रेरणा मिठूला शांत बसायला सांगते आणि म्हणते की मिठू आता या सगळ्याची चर्चा करायची काहीच गरज नाही आहे. आता श्वेता आश्चर्याने विचारते की आत्ता नको म्हणजे मग कधी बोलायचं, किती दिवस राहिले आहेत असे, आत्ताच बोलायला हवं ना. तेव्हा समीर विचारतो की पण तुम्ही हे सगळं फायनल कसं काय केलं? यावर प्रेरणा घाबरून पटकन म्हणते की नाही, तुम्ही बरोबर बोलताय, लग्न आमच्या दोघांचंच होणार आहे ना, त्यामुळे लग्नाच्या रिलेटेड जे काही डिसिजन असतील ते आम्ही दोघं मिळून घेऊ. आता मिठू आणि श्वेता हसायला लागतात. तेव्हा मिठू म्हणते की आई शपथ, बघितलं लगेच पार्टी चेंज केली आहे हिने, लग्नाआधीच आम्हाला सोडलं आणि जिजूंच्या टीममध्ये गेली. आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते. आता तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि ती प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई काय झालं आहे, एवढं काय शोधत आहात तुम्ही, सगळं ठीक आहे ना, काही हवं आहे का तुम्हाला? आता मिठूसुद्धा विचारते की काय गं प्रेरणादी, काय शोधते आहे, साड्या, ॲक्सेसरीज की ब्युटी टिप्स? यावर प्रेरणा सांगते की नाही गं, तसं काही शोधत नाही आहे गं. आता तेव्हा
तेव्हा वल्लरी मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठू ताई, काहीतरी वेगळं आहे, त्या टेन्शनमध्ये दिसत आहेत मला. आता मिठ्ठू प्रेरणाजवळ येते आणि विचारते की टेन्शन? कसलं टेन्शन आहे गं प्रेरणादी, काय झालं आहे? यावर प्रेरणा म्हणते की नाही गं, टेन्शन असं नाही, पण मागे आपण ते रागावर नियंत्रण कसं मिळवायचं ते व्हिडिओ शोधले होते ना आपण, ते आठवतं का तुला? मिठ्ठू म्हणते की हो, अँगर इश्यूचे व्हिडिओ ना, पण ते तर आपण श्वेतासाठी शोधत होतो ना, तुला का हवे आहेत? तू तर शांततेचा पुतळा आहेस. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस मिठ्ठू, माझ्यासाठी नको आहेत गं मला फक्त ते. यावर मिठ्ठू विचारते की मग कोणासाठी हवे आहेत? तुझ्या आईसाठी हवे आहेत का? यावर प्रेरणा म्हणते की नाही गं, खरंच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. त्याचं काय आहे ना, मी एका ताईंना डबा देते ना, त्या ताईंचा नवरा खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्या खूप वैतागल्या आहेत त्यांना, म्हणून त्या विचारत होत्या मला की आपल्याला काही करता येईल का, म्हणून व्हिडिओ शोधत होते मी, बाकी काय नाही. आता वल्लरी म्हणते की बापरे. यावर मिठ्ठू म्हणते की जाऊ दे ना प्रेरणादी, तू कशाला या सगळ्यात पडतेस? मूळ स्वभाव कधी बदलता येतो का? आणि असे व्हिडिओ बघून कोणी सुधरत नसतं, जाऊ दे ना, तू कशाला एवढा विचार करतेस? हे ऐकून प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की नाही बदलता येत का? आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, ते म्हणतात ना स्वभावाला काही औषध नसतं, तसंच आहे ते. तेव्हा मिठ्ठूसुद्धा म्हणते की मला नाही वाटत या गोष्टीचा काही फायदा होईल, सोड ना ते, एवढा काय विचार करतेस तू, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता वल्लरीसुद्धा तिथून निघून जाते. इकडे प्रेरणा मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी घाईघाईने कॉलेजला निघालेली असते. तेव्हा प्रेरणा तिला थांबवत म्हणते की वल्लरी थांब ना 1 मिनिट, गुळपोळीची ऑर्डर आली आहे ना, मला टेस्ट करून बघ ना चांगली झाली आहे का. आता वल्लरी टेस्ट करते आणि सांगते की मस्त झाले, पण आता पूर्ण खाऊ शकत नाही ना, मला खूप उशीर झाला आहे लेक्चरला. आता यावर प्रेरणा म्हणते की अगं लेक्चर काय कुठे पळून जाणार आहे का, खाऊन जा ना, आणि चहासुद्धा ठेवला आहे तुझ्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही नको, आधीच मला खूप उशीर झाला आहे, मी जाते, असं म्हणून ती जाण्यासाठी दरवाजा उघडते. ती दरवाजा उघडते तर समीर आलेला असतो. आता प्रेरणा आणि वल्लरी समीरला असं अचानक बघून खूप शॉक होतात. आता समीर हसत म्हणतो की वा काय टायमिंग आहे. प्रेरणा समीरला बघून विचारते की तुम्ही इथे? तेव्हा समीर म्हणतो की पाहिलंच ना वल्लरी, मला वाटलं की मी आलेलं पाहून आनंद होईल तिला, पण कशाचं काय, आमच्या मॅडमचा तर चेहरा उतरला आहे. यावर प्रेरणा म्हणते की अहो नाही, म्हणजे तुम्ही एवढ्या सकाळी इथे कसं काय आलात, बाकी काय नाही. आणि ती समीरला आत बोलवते आणि म्हणते की बस मी चहा ठेवते. आता समीर प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा काही नाही, सकाळी सकाळी रस्त्यात चाललो होतो तर फ्रेश गुलाबाची फुले दिसली मला, त्यातलं एक तुझ्यासाठी घेऊन आलो आहे, असं म्हणून तो गुलाबाचं फूल प्रेरणाला देतो. प्रेरणा खूप खुश होते आणि ते गुलाबाचं फूल घेते. आता वल्लरी त्या दोघांकडे बघत असते. आता ती खोकला आल्याचं नाटक करत त्यांना जाणवून देते की मी सुद्धा आहे इथे, आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई मी निघते, मला लेक्चरला उशीर होत आहे ना, तुम्ही बोला. आणि ती समीरला सुद्धा म्हणते की येते समीर भाऊजी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता प्रेरणा समीरला म्हणते की बसा ना तुम्ही. तेव्हा समीर म्हणतो की नाही बसायचं, जायचं आहे ना आपल्याला. यावर प्रेरणा आश्चर्याने विचारते की कुठे जायचं आहे. समीर सांगतो की हे काय प्रेरणा, मंगळसूत्र फायनल करायचं आहे ना तुझं आज, मग तिकडे जायचं आहे ना. प्रेरणा आश्चर्याने विचारते की मंगळसूत्र. समीर हसत म्हणतो की आता लग्न करायचं आहे म्हटल्यावर मंगळसूत्र करावंच लागेल ना, आपलं बोलणं झालं होतं ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो बरोबर आहे, जाऊया आपण, पण आज नको, आज जरा कामं आहेत ना मला, असं म्हणून ती किचनमध्ये जाते. आता समीरसुद्धा प्रेरणाच्या मागे किचनमध्ये येतो आणि म्हणतो की कामं आहेत म्हणजे. प्रेरणा 1 मिनिट, मग अगं आज मंगळसूत्र फायनल करायचं आहे म्हणून तर ऑफिसला सुट्टी घेऊन आलो आहे ना मी आज, आणि मला काय वाटतं जोपर्यंत आपल्या दोघांना वेळ आहे ना तोपर्यंत ही महत्त्वाची कामं उरकून टाकायला हवीत आपण. आता प्रेरणा समीरला चहा देते आणि म्हणते की बरोबर आहे तुमचं, करूया आपण, नाही म्हणतच नाही आहे मी, पण अजून वेळ आहे ना लग्नाला. तेव्हा समीर म्हणतो की वेळ असला तरी मंगळसूत्र आणायला पाहिजे ना. प्रेरणा म्हणते की अहो मी फक्त एवढंच म्हणते आहे की. आता समीर मोठ्याने म्हणतो की फक्त एवढंच, मंगळसूत्र हा विषय तुझ्यासाठी एवढाच आहे, आता आणायचं नाही, मग कधी आणायचं प्रेरणा. आता प्रेरणा घाबरून म्हणते की अहो पण मी तसं नाही म्हणत आहे. समीर मात्र खूपच चिडतो आणि रागाने हातातील चहाचा कप फेकून देतो. हे बघून प्रेरणा खूप घाबरते. तितक्यात वल्लरीसुद्धा तिथे येते आणि समीरला असं चिडलेलं बघून ती सुद्धा खूप शॉक होते आणि ती घाबरत म्हणते की प्रेरणाताई सॉरी, ते माझा फोन राहिला ना म्हणून आले होते. तेव्हा प्रेरणा काही घडलं नाही याचं दाखवत हसत वल्लरीला म्हणते की अगं घे ना, आणि परत ती समीरला हसत म्हणते की काय तुम्ही पण, मी चहाचा कप तुम्हाला हातात देते आहे आणि तुमचं लक्षच नाही आहे. आणि ती वल्लरीकडे बघून म्हणते की अगं हातातून निसटला माझ्या, तू घे तुझा फोन. आता यानंतर आपण पाहतो की मिठ्ठू शूटसाठी एका लोकेशनवर पोहोचते आणि ती कॉलवर बोलत असते की एक्झॅक्ट कुठे यायचं आहे ते.
आता तितक्यात हर्षितसुद्धा तिथे येतो. तो सुद्धा कोणाशी तरी कॉलवर बोलत असतो. आता दोघांचंही लक्ष एकमेकांकडे नसतं. आता मिठ्ठू नक्की कुठे यायचं असं कॉलवर बोलत इकडे तिकडे बघायला लागते. तितक्यात तिचं लक्ष हर्षितकडे जातं आणि ती हर्षितला बघून खूप खुश होते. आता हर्षित कोणाची तरी कॉलवर बोलण्यात बिझी असतो. त्याचं कॉलवर बोलून झाल्यावर तो तिथून निघून जातो. तेव्हा मिठ्ठूला खूप राग येतो आणि ती म्हणते की अरे हे काय गेला, त्याचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा पोळ्या बनवत असते आणि ती खूप टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच विचार करत असते की समीरचा हा प्रॉब्लेम आधी कसं लक्षात आला नाही माझ्या. सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून एकदम भडकतात. आता तर भीती वाटायला लागली आहे मला या सगळ्याची, मी कोणाशी बोलू. आणि ती मनातच विचार करते की तेजा हे सगळं नक्की समजून घेऊ शकेल, पण ती तिकडे कामाला गेली आहे, नेमकी उगाच तिला टेन्शन दिल्यासारखं होईल ना, मग काय करू मी. ती असा विचार करत असताना तिचं पोळ्यांकडे अजिबात लक्ष नसतं आणि तव्यातील पोळी करपते, पण तिचं त्याकडे लक्ष नसतं. आता तितक्यात तिथे श्वेता येते आणि करपलेली पोळी बघून प्रेरणाला म्हणते की अगं प्रेरणा, हे काय डोळ्यासमोर पोळी करपते आणि लक्ष कुठे तुझं, काय झालंय. आता प्रेरणा अडखळतच म्हणते की कुठे काय नाही असं म्हणून ती परत पोळ्या बनवायला लागते. आता श्वेता तिच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की जेवण बनवताना तुझ्या हातून चूक होऊच शकत नाही, काहीतरी नक्कीच झालंय बघ. आणि विचारते की काय झाले सांग प्रेरणा, बोल ना काय झालंय. तेव्हा प्रेरणा म्हणते की मला ना काय करायचं ते कळतच नाही अगं. आता तितक्यात तिथे मिठ्ठू येते आणि ती खूपच चिडलेली असते आणि ती बडबडत असते की काय समजतो काय स्वतःला, मिठ्ठूला ॲटिट्यूड दाखवतो. आता श्वेता तिला असं चिडलेलं बघून तिच्याजवळ जाते आणि विचारते की मिठ्ठू काय झालं, रस्त्यात भांडलीस की काय कोणाशी. तेव्हा मिठ्ठू म्हणते की आपल्या ओळखीची व्यक्ती भेटल्यानंतर असं वागतं का कोणी. यावर श्वेता विचारते की कोण भेटलं. तेव्हा मिठ्ठू रागाने म्हणते की ते काय माहिती नाही आणि ती प्रेरणाजवळ येऊन म्हणते की प्रेरणादी, हा सगळा काही प्लॅन आहे ना लग्नाचा, तो सगळा कॅन्सल कर. काही मॅनर्स नाही त्याला वागायचे, एकदम वाईट माणूस आहे तो. आता प्रेरणाला वाटतं की मिठ्ठू समीरबद्दलच बोलते आहे. ती घाबरून म्हणते की मिठ्ठू अगं काय झाले, समीर काही बोलले का तुला आणि भेटले कुठे ते, खूप काही झालं नाही ना गं, सांग ना मला. आता श्वेता आणि मिठ्ठू आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात. मिठ्ठू आश्चर्याने म्हणते की समीर जिजू कुठून आले मध्येच. प्रेरणा म्हणते की तू त्यांच्याबद्दल तर बोलत नाही आहेस ना. तेव्हा मिठ्ठू सांगते की नाही गं, मी त्या हर्षितबद्दल बोलते, हर्षित. आता हे ऐकून प्रेरणा थोडा सुटकेचा निश्वास सोडते. आता मिठ्ठू पुढे सांगते की मला समोर बघून सुद्धा त्याने ओळखच नाही दाखवली, इग्नोर केलं अगं, समजतो कोण हा स्वतःला, खूप मोठी सेलिब्रिटी असल्यासारखं वागतो. मी सांगते ना तुला, सगळं काम काढून घे त्याच्याकडून, चिरकुट कुठला, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. पण प्रेरणाचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि ती कसल्या तरी विचारात असते. आता श्वेता प्रेरणाला असं बघून तिच्या जवळ जाते आणि म्हणते की प्रेरणा काय झालं आहे नक्की. तेव्हा प्रेरणा हसत म्हणते की कुठे काही नाही. तेव्हा श्वेता विचारते की मग समीरचं नाव कसं आलं तुझ्या तोंडी. आता प्रेरणा हसत म्हणते की असंच आलं, एवढं काही विशेष नाही त्यात. आणि विषय चेंज करत ती प्रेरणाला म्हणते की जा ना तू हात धुवून ये, मी जेवायला वाढते तुला, तुझ्या आवडीची आमटी केली आहे आज. श्वेता मात्र तिच्याकडे संशयाने बघत तिथून निघून जाते. पण प्रेरणा मात्र टेन्शनमध्येच असते. आता ती विचार करत असते की छोट्या छोट्या गोष्टीवरून समीरचा पारा एवढा कसा काय चढतो अचानक. हल्लीचं हे वाढलं आहे का, की आधीपासूनच होतं, माझ्या लक्षातच आलं नाही. साखरपुड्याच्या दिवशी मला प्रेमाने गुलाब देऊन म्हणाले की तुझ्या डोळ्यात कोणत्याही कारणाने पाणी येऊ देणार नाही मी. मग आता एवढे भांडायला का लागलेत अचानक. मी लग्नाचा निर्णय घेऊन चूक तर नाही ना केली. तितक्यात तिला तिची प्रतिकृती दिसते. आता तिची प्रतिकृती म्हणते की प्रेरणा, हा विचार आत्ता नाही, साखरपुडा होण्याआधी करायला हवा होता. तेव्हा तर तुला सगळं छान वाटत होतं ना, मग आता माघार घेऊन कसं चालेल. आता तर गावातसुद्धा सगळ्यांना कळलं आहे समीरच तुझा होणारा नवरा आहे ते. यावर प्रेरणा म्हणते की म्हणून काय. तेव्हा प्रतिकृती म्हणते की अगं तू आत्ता विचार बदलला तर बदनामी नाही का होणार. 10 तोंडांनी लोक 10 गोष्टी करतील. आणि तुझ्या आईबाबांचं काय, तुझं लग्न होत नव्हतं म्हणून तुझे बाबा किती टेन्शनमध्ये होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे ना, आणि तो आनंद बघवत नाही का तुला, असं म्हणून ती प्रतिकृती गायब होते. आता प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की काय करू मी, समीरबरोबर आजच जाऊ का मंगळसूत्राचं डिझाईन फायनल करायला. आणि परत थोडासा विचार करून म्हणते की हो जातेच, पण हे जे काही चाललंय ना ते बरोबर आहे ना. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.